बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। महाबळेश्वरमधील केळघर घाटात दरड रस्त्यावर आली आहे। सातारा महाबळेश्वर मार्ग यामुळे पूर्णतः बंद झालेला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा आलाय। सातारा महाबळेश्वर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची अपडेट सध्या समोर येते। केळघर घाटातील काळाकडा परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे। दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढिगारा साचलाय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दरम्यान दरड हटवण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, दरड हटवण्याचं काम नेमकं कुठल्या पातळीवर सुरू आहे? नक्कीच अंकिता, खरं तर पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने या ठिकाणी एक काळा दगड या परिसरामध्ये एक मोठी दरड रस्त्यावर आलेली आहे। त्यामुळे खरं तर संपूर्ण जी महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। सातारकडून महाबळेश्वरला हा मार्ग आहे तो जवळच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, परंतु ही वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। आणि या ठिकाणी सह्याद्री ट्रॅकर्सचे जे जवान आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि हे जी दरड कोसळली ती दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अंकिता, प्रकाश, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे महाबळेश्वरमध्ये सध्या सातारा महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। दरड कोसळल्यानं याचा परिणाम वाहतुकीवर दिसून येतोय। पुढील सूचना मिळेपर्यंत मार्गावरून प्रवास टाळण्याच्या सूचना या प्रशासनानं दिलेल्या आहेत। महाबळेश्वरमधील केळघर घाटात दरड रस्त्यावर आलेली आहे आणि यावेळी दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे।